नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे। बातम्यांकडे वळण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन शहरात घोषणाबाजी। कांचनमाला पांडेला सुवर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले 15 लाखाचे बक्षीस। आय क्लीन अमरावतीच्या उपक्रमादरम्यान ब्रँड अँबॅसेडर भारत गणेशपुरेंनी घेतला सहभाग। वेतन श्रेणीतील तफावत हा मुद्दा घेऊन वनरक्षक वनपाल संघटनेने केले एक दिवसीय आंदोलन। मारहाणीला सामोरे जावं लागत असल्याने आपली कैफियत मांडली एका युवतीने VCN न्यूजच्या समक्ष। आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा घेऊन MIM आक्रमक। SRPFच्या प्रतिबंधित क्षेत्रात गेलेल्या युवकाला लागली गोळी, जखमीला उपचारार्थ नागपूर केले रवाना। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूयात बातम्या विस्तारित स्वरूपात। विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन शहरातील प्रमुख रस्त्यांवर घोषणाबाजी करत अनेक शाळा तसेच महाविद्यालये बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागलं। विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन अजून एक आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रमुख चौकात वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजी केली। दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी जोर जबरदस्तीने शाळा तसेच महाविद्यालये बंद करण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला काही शाळा बंदला प्रतिसाद देत शाळा तसेच महाविद्यालये काही काळाकरता बंद करण्यात आली। मात्र विदर्भवादी वेगळ्या रस्त्यावर लागताच पूर्ववत शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली। वेगळ्या विदर्भाचा मुद्दा या आंदोलनादरम्यान नारेबाजी आणि घोषणाबाजीतच निवळला। दरम्यान काही पालक आणि विद्यार्थ्यांना या आंदोलनाचा नाहक त्रास सुद्धा सहन करावा लागला। मेक्सिको येथील संपन्न झालेल्या जागतिक स्पर्धेत जलतरण या क्रीडा प्रकारात कांचनमाला पांडे यांनी सुवर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या द्वारे 15 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। मेक्सिको येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत 200 मीटर वैयक्तिक मेडल प्रकारामध्ये अमरावतीच्या कांचनमाला पांडे हिने सुवर्ण पदक प्राप्त करून अमरावतीच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे। तिच्या या विशेष कामगिरीचं सर्वदूर कौतुक होत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांचनमाला यांना 15 लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे। सध्याच्या स्थितीत कांचनमाला पांडे देशमुख नागपूरमध्ये स्थायिक झालेल्या असल्या तरीही अमरावतीशी त्यांची नाळ कायम जुळलेली आहे। कारण हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात सातत्याने सराव करून त्यांनी ही विशेष कामगिरी बजावली आहे। त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे। आय क्लीन अमरावतीच्या गेल्या महिन्याभरातील 32व्या उपक्रमादरम्यान ब्रँड अँबॅसेडर भारत गणेशपुरे यांनी स्वतः वारली पेंटिंग काढून युवकांचा उत्साह वाढवलाय। अमरावती महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2018चे ब्रँड अँबॅसेडर अभिनेते भारत गणेशपुरे यांनी स्वतः पेंटिंग काढून तरुणाईंचा उत्साह वाढवला। आपले अमरावती शहर स्वच्छ व सुंदर दिसावे या उद्देशाने गत 6 महिन्यांपासून आय क्लीन अमरावतीची चमू सार्वजनिक ठिकाणी वारली पेंटिंग काढून अभिनव उपक्रम राबवित आहे। या स्तुत्य उपक्रमाकरिता तरुणाई रस्त्यावर उतरली असून प्रत्येक रविवारी न चुकता हा उपक्रम राबवित असल्याने भारत गणेशपुरे यांनी तरुणांचे अभिनंदन केले तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या। या सर्व कार्यक्रमास भारत गणेशपुरे, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक धनंजय शिंदे तसेच आय क्लीनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा घेऊन MIM कार्यकर्त्यांनी हटिया एक्सप्रेसला तब्बल 20 मिनिटे रोखून ठेवले। आंदोलनाची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी रेल्वे स्टेशन गाठले व आंदोलकांना अटक केली। MIMचे गटनेते अब्दुल नाझीम यांच्या नेतृत्वात रेल रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी संपूर्ण MIM कार्यकर्त्यांनी
हटिया एक्सप्रेस रोखली, तसेच मुस्लिम आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी देखील केली। यावेळी बडनेरा रेल्वे स्थानकावर 100 ते 150 कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व आंदोलक पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना एक्सप्रेस समोरून दूर केले। यावेळी अब्दुल नाझीम यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढत जोरदार घोषणाबाजी केली। महिलांची काळजी तलाक मुद्द्याला घेऊन करण्याऐवजी त्यांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी सरकारला केले। सच्चर कमेटी की रिपोर्ट, रंगनाथन मिश्रा की रिपोर्ट सब ये कहते हैं कि हिंदुस्तान के अंदर और महाराष्ट्र के अंदर मुसलमान जो जी रहे हैं बद से बदतर हालत में जी रहे हैं और मुसलमानों को यहाँ आरक्षण मिलना चाहिए। अभी मुंबई हाईकोर्ट ने भी ये कहा है कि मुसलमानों को एजुकेशन के अंदर 5% आरक्षण मिलना चाहिए, लेकिन ये सरकार एक तो मुस्लिम खवातीन के लिए इनके प्रधानमंत्री कहते हैं कि भाई हम मुसलमान औरतों के साथ में इंसाफ करेंगे, औरतों को इंसाफ करने की बात कर रहे हैं, 3 तलाक की बात कर रहे हैं। क्यों मुसलमानों को, औरतों को यहाँ पर आरक्षण नहीं देते? क्यों एजुकेशन में आरक्षण नहीं देते? आप मुसलमान औरतों के साथ में वाकई में इंसाफ करना चाहते हैं तो आप मुस्लिम खवातीन को, मुस्लिम बच्चों को आरक्षण दीजिए, एजुकेशन में दीजिए और नौकरियों में आरक्षण दीजिए। आज का हमारा रेल रोको आंदोलन का मकसद ये था। एमआईएम मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन अमरावती के यूनिट ने आज से सत्र शुरू हो रहा है, इसके लिए आज विधानसभा का सत्र आज से शुरू हो रहा है। हमने रेल रोको आंदोलन किया है। इसके अगर अभी भी नया बिल पेश नहीं किया गया, सत्र ये चालू सत्र के अंदर, शीतकालीन सत्र में अगर नया बिल अभी भी पेश नहीं किया गया तो आने वाले वक्त के अंदर हम इससे तीव्र आंदोलन करेंगे अमरावती शहर के अंदर। हमारा आरक्षण लेके रहेंगे, आरक्षण तू कहने देगा, आरक्षण तेरा बाप भी देगा, आरक्षण। महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलंय। पोलीस विभाग, महसूल विभाग तसेच वन विभाग कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीतील तफावत हा मुद्दा यावेळी उचलण्यात आलाय। आज महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या वतीने अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये अन्यायकारक वेतन श्रेणी सुधारणा करणे, वन्यजीव विभागाकरिता विशेष भत्ता मंजूर करणे, 10वी पास वनरक्षक वनपाल यांना कालबद्ध पदोन्नती लागू करणे, कुटुंब आरोग्य योजना लागू करणे, संप काळातील कालावधींची अर्जित रजा मंजूर करणे अशा विविध मागण्यांसाठी 1 दिवसीय आंदोलन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना अमरावती शाखेचे अध्यक्ष VR येवतकर यांनी दिलेली ही अधिक माहिती। 1 दिवसीय धरणे आंदोलन आज दिनांक 11 डिसेंबर 2017 रोजी आयोजित केलं। त्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की आमची गेल्या 35 वर्षापासून शासनाकडे वेतन निश्चितीसाठी, आमच्या वेतन वाढीसाठी आम्ही 35 वर्षापासून लढा देत आहोत। त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी न्यायालयात गेलो। न्यायालयात गेले असतानाही न्यायालयाने आम्हाला आमच्या बाजूने प्रतिसाद दिल्यानंतरही महाराष्ट्र शासन त्याला योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नाही आहे। आमच्यावर अन्यायकारक वेतन श्रेणी राबवली जात आहे। ती वेतन श्रेणी आमची पोलिसा आणि महसूल विभाग याच्या समकक्ष व्हावं आणि ही मागणी आमची शासनापर्यंत जावं, या कारणाकरिता आम्ही आज 1 दिवसीय धरणे आंदोलन केलं। आमच्यावर वर्किंग अवर्सचे बंधन नाही, 8 तासाचे काम आम्हाला मिळावे, 8 तासाच्या व्यतिरिक्त कुठलेही काम आम्ही करणार नाही। त्यासोबतच पोलिसाप्रमाणे अतिकालिक भत्ता किंवा विशेष भत्ता याप्रमाणे आम्हाला मिळत नाही। आमच्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पात काम करणारे, आमचे दूरस्थ भागात काम करणारे लोक आहेत, यांच्यासाठी विशेष वेतन श्रेणीची आम्ही मागणी केली आहे, विशेष भत्त्याची मागणी केली आहे, ती आमची मागणी आहे। अधिवेशनादरम्यान येत्या 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र विद्युत कंत्राटी कर्मचारी संघटनेने द्वारे आपल्या मागण्यांना घेऊन मोर्चाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यासाठी दिनांक 19 डिसेंबर 2017ला नागपूर विधान भवन येथे मोर्चाचे आयोजन केलेले आहे। या मोर्चाच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना
महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना रोजंदारी कामगार म्हणून कायम घेण्यात यावे, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडण्यात याव्या। नुकताच सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी जो आदेश पारित केलेला आहे, समान काम समान वेतन, तसेच श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी सुद्धा एक अधिसूचना दिनांक 28 ऑगस्ट 2017 काढली आहे की कोणत्याही कार्यालयात खाजगी पद्धतीनं काम करणारा कंत्राटी कर्मचारी याला कमीत कमी 24,000 रुपये वेतन देण्यात यावे। या सर्व मागणीसाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत। महाराष्ट्र शासनानं या अधिसूचनेचं पालन अजूनपर्यंत केलं नाही आहे आणि ते पालन व्हावं हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे। दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळण्यात यावा या उद्देशानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे महानगरपालिका आयुक्तांना एक निवेदन सादर करण्यात आलंय। सदर निवेदनात नमूद करण्यात आलंय की महानगरपालिकेचे सन 2010 रोजी दारिद्र्य रेषेखालील यादीचं सर्वेक्षण करण्यात आलं। त्यामध्ये बरेचसे गरजू लोकांची नावे वगळण्यात आली। हे सर्व मजूर वर्ग असून त्यांना रमाई आवास योजनेचा अद्यापही लाभ घेता आलेला नाही। त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून महानगरपालिका आयुक्त कार्यालयाशी वरील संदर्भात निवेदने दिली असता फक्त आश्वासने मिळाली। त्यामुळे दारिद्र्य रेषेमध्ये नाव नसल्यानं रमाई आवास योजनेपासून अनेकांना वंचित राहावं लागतंय। या मागणीला घेऊन शासकीय घरकुल योजनेचा लाभ मिळण्याकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या द्वारे निवेदन सादर करण्यात आलं। नवसारी येथील सर्व नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्यांच्या घरकुलामधून दारिद्र्य रेषेचे कार्ड नाही त्यांच्याकडे आणि त्यांना दारिद्र्य रेषेचे कार्ड आयुक्त साहेबांनी दिलेले नाही आहे, त्याचा सर्वे बरोबर झाला पाहिजे आणि घरकुलाचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे। आणि अनेक त्यांच्या मागण्या आहे, शौचालयाचा प्रश्नसुद्धा आहे, मागचे चेक त्यांना अजून भेटले नाही, नवीन सर्वे त्यांनी केला पाहिजे। या अनेक मागण्या घेऊन नवसारीच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही आयुक्त साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलो। इंडियन युनियन मुस्लिम लीग द्वारे राजस्थान येथील मुस्लिम युवकाला झालेल्या मारहाण तसेच जिवंत जाळल्या प्रकरणात अपराध्यांवर कारवाईची मागणी करण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलंय। राजस्थानमध्ये 6 डिसेंबर रोजी मुस्लिम युवक अफराजुल खान याला एका शेतात मारहाण करण्यात आली व जिवंत जाळण्याचा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आला। यावर आक्षेप घेत इंडियन मुस्लिम लीग अमरावती शाखेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। दरम्यान आरोपीच्या फोटोला लाथा मारून निषेध सुद्धा करण्यात आला, तसेच आरोपीचे फोटो जाळण्यात आले। देशात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनेचा निषेध करत इंडियन युनियन मुस्लिम लीग द्वारे आरोपीला त्वरित अटक करून गुन्हा दाखल करण्यात येण्याची मागणीला घेऊन निवेदन देण्यात आलंय। मुसलमानों का खून जाएगा नहीं जाएगा। राजस्थान के अंदर एक ऐसा प्रकरण, एक ऐसा वाकया पेश आया कि एक मजदूर बुजुर्ग को एक व्यक्ति ने काम करने के बहाने जंगल में लेके गया और साथ में उनके कुछ और लोग थे और ये बाकायदा एक वीडियो क्लिप बनाया जा रहा था। व्यक्ति थोड़ा सा आगे सरका और जो व्यक्ति था, इस व्यक्ति ने पीछे से कुल्हाड़ी मार के उस बुजुर्ग की बेदर्दी से हत्या कर दी। ये एक दर्दनाक घटना है इस देश के लिए कि देश के अंदर जहां सबका साथ और सबका विकास की बात करने वाली सरकारें अपने राज्यों के अंदर जहां उनके मुख्यमंत्री या बीजेपी के मुख्यमंत्री होने के बावजूद अपने राज्य के अंदर वो गरीब लोगों की, आज युवाओं की, आज गरीब लोगों की रक्षा करने में असफल होने वाली सरकारें। हमारी मांगनी है कि जिस व्यक्ति ने ये कृत्य किया, इससे को फास्ट ट्रैक कोर्ट के अंदर इसकी कार्रवाई करे जाए, फास्ट कोर्ट के अंदर इसकी केस चलाया जाए और जल्द से जल्द इसे फांसी की सजा दी जाए, ताकि हिंदुस्तान के अंदर रहने वाले तमाम लोग अपने आप को महसूस करें।
सायबर क्राईमच्या माध्यमानं सोशल मीडियावरील हिंदू तसेच मुस्लिम भेदभाव करणाऱ्या संपूर्ण आक्षेपार्ह माहिती तसेच चित्रफिती त्वरित थांबवण्यात याव्या अशी मागणी अमरावती पीस फोरम मार्फत करण्यात आली आहे। राजस्थान के अंदर जो एक अफरदुल शेख की जो दिल दहलाने वाली एक जो घटना हुई है, जिसमें उसका एक बेरहमी से कत्ल करने के बाद में उसको तेल डालकर उसको जला दिया जाता है, और वो ख़ास बात ये है कि वो वीडियो की शक्ल में सोशल मीडिया पर उसको वायरल किया जाता है, और इस तरीके से मतलब जो हिंदुस्तान के अंदर एक माहौल ख़राब करने की एक साजिश चल रही है, उसको रोकने के लिए ऐसी घटनाएं हिंदुस्तान में दोबारा ना हो, इस लिहाज से अमरावती पीस फोरम के तमाम मेंबरों ने मिलकर आज तय किया कि एक कलेक्टर को निवेदन दिया जाए। हमारा सबसे ख़ास जो इसके अंदर एक जो मुद्दा है वो ये है कि आजकल सोशल मीडिया पर हर कोई अपने तरीके से कोई भी वीडियो बना के अपलोड कर दे रहा है, झूठे सच्चे वीडियो डालकर लोगों को गुमराह करने की कोशिश की जा रही है। और इसका सबसे बड़ा कारण ये है कि सोशल मीडिया पर जो अकाउंट्स है, ख़ास तौर से फेसबुक के ऊपर जो अकाउंट्स है लोगों के, वो फेक अकाउंट्स है। तो हमारी कलेक्टर साहब से ये निवेदन है, जो इसमें हमने जो लिखा है कि भाई इस तरह के जो फेक अकाउंट्स है उनको हमेशा के लिए बंद किया जाए, और फेसबुक पर उसी शख्स का अकाउंट होना चाहिए जिसके पास कोई आइडेंटिटी प्रूफ हो जिसके पास। और अगर ऐसा नहीं हुआ तो आगे और भी इस तरह के मामले सामने आने की मतलब गुंजाइश है, और इस तरह से हिंदुस्तान का वातावरण दिन ब दिन ख़राब होता ही जा रहा है। ये एक दिन बहुत गंभीर परिणाम हमको भुगतने पड़ेंगे इसके। स्थानीय फेजरपुरा रहिवासी युवतीला नाहक मारहाणीला सामोरे जावं लागत असल्यानं तिनं आपली कैफियत VCN न्यूजच्या समक्ष मांडली आहे व पोलिसांकडून काहीतरी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात येते। चपराशीपुऱ्यातील रहिवासी अमरीन सदफचे लग्न 2014 रोजी झालं। दरम्यान शेख फैयाज याचं एका युवतीशी प्रेम जुळलं व तो घर सोडून पळून गेला। ज्या मुलीशी फैयाजचं प्रेम जुळलं त्या मुलीच्या भावंडांनी अमरीन सदफ तसेच समरीन सदफ यांना मारहाण केली असता इरविन रुग्णालयात या दोन्ही बहिणींनी उपचार घेतला। यापूर्वी सुद्धा 2 वेळा मारहाण करण्यात आल्याची तक्रार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात 10 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर व 7 डिसेंबर रोजी नोंदवण्यात आली। त्यावर पोलीस विभागाकडून कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। मिळालेल्या माहितीनुसार अमरीन सदफवर फैयाजला सोडचिठ्ठी देण्याकरता दबाव तंत्राचा सुद्धा वापर करण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे। मेरे शौहर के साथ में एक लड़की ने अफेयर कर ली और उसके घर वाले हमको धमकी दे रहे, मारने के लिए आ रहे, और जान की हमारी जान बहुत जोखिम में है। उनका पूरा परिवार हमको मारने के लिए आ रहा हमारे घर पे। तो आपने कंप्लेंट दी? हमने कंप्लेंट भी लिखा है, 3 बार लिखा है हमने कंप्लेंट। 3 मरतबा मार चुके हमारे घर में आके, 3 बार हमला आया उनके घर से। हमारी जान को बहुत जोखिम है। हाँ, अगर हमको कुछ होगा तो इसकी जिम्मेदारी सिर्फ पुलिस चाहिए। खुल्या छात्रसंघ निवडणुका, सेमिस्टर पद्धती, धोरणातील निर्णय प्रक्रिया आदी बाबींमध्ये सरकारची उदासीन वृत्ती दिसून येते। या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून सरकारला कळवत असते। नवीन विद्यापीठ कायदा 2017 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचं म्हणणं आहे की निवडणुका या खुल्या पद्धतीनं घेण्यात यावा। या मागणीला घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलंय। शिक्षण मंत्रींचा करायचं काय? जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। याचबरोबर वळूयात एका महत्त्वाच्या बातमीकडे। वडाळी वन परिक्षेत्रातील SRPF प्रतिबंधित क्षेत्रात फायरिंगची कवायत करण्यात येत असताना प्रतिबंधित क्षेत्रात काड्या वेचण्याकरता गेलेल्या एका युवकाला गोळी लागून जखमी झालाय। जखमी युवकाला प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे उपचारार्थ हलवण्यात आल्याची माहिती मिळते। हे होतं आजचं मराठी बातमीपत्र। मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, परंतु पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर।
विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन शहरात घोषणाबाजी. कांचनमाला पांडेला सुवर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले 15 लाखाचे बक्षीस. आय क्लीन अमरावतीच्या उपक्रमादरम्यान ब्रँड अँबॅसेडर भारत गणेशपुरेंनी घेतला सहभाग. वेतन श्रेणीतील तफावत हा मुद्दा घेऊन वनरक्षक वनपाल संघटनेने केले 1 दिवसीय आंदोलन. मारहाणीला सामोरे जावं लागत असल्याने आपली कैफियत मांडली एका युवतीने व्हीसीएन न्यूजच्या समक्ष. आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा घेऊन एमआयएम आक्रमक. एसआरपीएफच्या प्रतिबंधित क्षेत्रात गेलेल्या युवकाला लागली गोळी. जखमीला उपचारार्थ नागपूर केले रवाना. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही तुमचे प्रश्न किंवा तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा पत्ता आहे व्हीसीएन न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिर रोड, रायली प्लॉट, अमरावती. किंवा तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या या नंबर्सद्वारे. विदर्भाशी जुळलेले ज्वलंत प्रश्न जाणून घेण्यासाठी बघत रहा व्हीसीएन न्यूज. नमस्कार. याचबरोबर वळूयात एका महत्त्वाच्या बातमीकडे. वडाळी वन परिक्षेत्रातील एसआरपीएफ प्रतिबंधित क्षेत्रात फायरिंगची कवायत करण्यात येत असताना प्रतिबंधित क्षेत्रात काड्या वेचण्याकरता गेलेल्या एका युवकाला गोळी लागून जखमी झालाय. जखमी युवकाला प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे उपचारार्थ हलवण्यात आल्याची माहिती मिळते.